घरी पाहुणे आले तर किती खातिरदारी करतो ना आपण त्यांची. त्यांना काय हवं नको ते सगळं बघतो. त्यांच्याच आवडीचं सगळं बनवत असतो स्वयंपाकात सुद्धा. तसंच ना आज आमच्याकडे सुद्धा त्यांच्यासाठी पनीर बनणार होतं. नॉनव्हेजसुद्धा बनवलं असतं, पण आमच्या मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारची उद्यापन ना अजून बाकी होतं, म्हणून व्हेज मेनूच केला होता. आता सगळा स्वयंपाक ना मम्मीच बनवत होत्या त्या दिवशी, त्याच्यामुळे पसारा तर दिसणारच तुम्हाला. आणि मम्मींनी पाहुण्यांनासुद्धा कामाला लावलं होतं. असो, दुसऱ्या दिवशी मग ना रात्रीचा शिल्लक भात उरला होता, त्यालाच फोडणी दिली होती ताईने नाश्त्यासाठी. नाश्ता वगैरे आवरून नाही भांडी घासून घेतली पहिला तर. आणि सकाळची भांडी एवढी का पडतात ना काय माहीत. त्याच्यानंतर बाकीची सुद्धा कामं आवरून घेतली. आणि जोपर्यंत ही फरची पुसत नाही ना तोपर्यंत मनाला तर काय शांतता भेटतच नाही माझ्या. फरची पुसल्यावर घर खूपच थंडगार वाटतं. असं कोणासोबत होतं कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यानंतर ना दुपारी घरी तिघंच होतो, त्याच्यामुळे ना मॅगीच केली होती. मग संध्याकाळी मस्त असं दुधाचा चहा केला होता. तसं तर जास्त चहा कोण पित नाही आमच्या घरी, पण जेव्हापासून ही थंडी चालू झाली ना तेव्हापासून 2-3 वेळा तर दिवसातून होतोच चहा. असो, चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.